ढोल ताशांचा गजर, गावभर फिरणारी पालखी, रंग, नृत्य आणि परंपरेचा जल्लोष. हा फक्त सण नाही, हा आहे कोकणाच्या संस्कृतीचा अभिमान, शिमगा. आज आपण अनुभवणार आहोत कोकणातील सर्वात रंगतदार उत्सव. सह्याद्रीच्या कुशीत आणि अरबी समुद्राच्या सान्निध्यात वसलेला सुंदर प्रदेश म्हणजे कोकण. येथील प्रत्येक सण हा फक्त परंपरा नसतो, तो असतो गावाच्या एकतेचा आणि संस्कृतीचा उत्सव. आणि त्यातला सर्वात रंगतदार उत्सव म्हणजे शिमगा. इथून गावापासून ते शहर वस्तीमध्ये पोट भरा गेले, त्यांच्याकडून सर्वांचे आपल्या पाठी साधू भरा आणि आपलं नारळ आणि 5 घडे मांडले ते मान्य करून घेतले. फाल्गुन महिन्यात येणारा शिमगा हा कोकणातील अत्यंत महत्त्वाचा सण आहे. हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानला जातो. कोकणातील शिमगा हा फक्त एक सण नाही, तो आहे कोकणच्या संस्कृतीचा आत्मा. जर तुम्हाला खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची परंपरा अनुभवायची असेल तर एकदा तरी कोकणातील शिमगा नक्की पहा. शिमगा म्हणजे फक्त पूजा नाही, तो आहे गावातील एकतेचा उत्सव, परंपरेचा उत्सव आणि आनंदाचा उत्सव. शिमगा हा सण फाल्गुन महिन्यात साजरा केला जातो. हा सण हजारो वर्षापासून कोकणात साजरा होत आहे. या उत्सवाचा संबंध वाईटावर चांगल्याच्या विजयाशी जोडला जातो. लोक मानतात की या दिवशी वाईट शक्तींचा नाश होतो आणि नव्या जीवनाची सुरुवात होते. म्हणूनच शिमगा हा फक्त सण नाही, तर आशा आणि आनंदाचा उत्सव आहे. शिमग्याच्या दिवशी गावात मोठ्या उत्साहात होळी पेटवली जाते. ही होळी म्हणजे वाईट शक्तींचा नाश आणि नव्या सुरुवातीचं प्रतीक आहे. गावातील लोक होळीभोवती फिरून पूजा करतात, नारळ अर्पण करतात आणि देवाकडे सुख समृद्धीची प्रार्थना करतात. शिमगा येण्याच्या काही दिवस आधीच गावात उत्सवाची तयारी सुरू होते. गावातील तरुण ढोल ताशांचा सराव करतात.
महिला देवासाठी पूजा साहित्य तयार करतात. गावातील प्रत्येक घरात उत्साहाचं वातावरण असतं. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत प्रत्येक जण या उत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतो. शिमग्याचा सर्वात मोठा आकर्षण म्हणजे पालखी सोहळा. देवाची पालखी गावभर फिरवली जाते. ढोल ताशांचा गजर, लोकांचा उत्साह आणि भक्तीचा माहोल, हे दृश्य पाहताना अंगावर काटा येतो. शिमगा हा फक्त एक सण नाही, तो आहे गावातील एकता, परंपरा आणि संस्कृती जपण्याचा उत्सव. जर तुम्हाला खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची संस्कृती अनुभवायची असेल तर एकदा तरी कोकणातील शिमगा नक्की पहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा तुमच्या गावात शिमगा कसा साजरा होतो. भाव वागवतो काल काय झाला वागला बोला आमच्या भाव म्हणजे आपलं सोळाला तर उभं आहे तर भाव वागवतो आपलं शिमग्यामध्ये घ्यायला निघाले तर आपलं तुझ्या आपलं पाडल्याचे मान्य करून घे, काय आपलं घडं मांडल्याचे मान्य करून घे, काय चुकी कामं कर, काय निघाली त्याला भूल करून आणि आपल्याला मानकऱ्याने आणि सोळाने आपलं जे घडं मांडल्याचे मान्य करून घे. इथून गावापासून ते शहरवासीमध्ये पोरबारा गेले त्यांच्या पण सर्वांची आपल्या पाठी साजोबाला आणि आपलं नारळ आणि 5 घडं मांडल्याचे मान्य करून घे.